मनुष्य जीवनामध्ये अनुभव हा गुरु समजला जातो. अनुभव हा त्याच्यासाठी गुरु आहे जो त्याला वर्तमान काळामध्ये अनुभवतो आणि त्या तीव्र भावनेने त्या अनुभवामध्ये तो उतरतो. मग आपली समस्या काय आहे की आपण जी क्रिया करत असतो आपण त्या क्रियेमध्ये उपलब्ध नसतो. खरं तर आपण मजबुरीने त्या क्रियेमध्ये उतरलेलो असतो आणि ज्यावेळेस तुम्ही मजबुरीने त्या क्रियेमध्ये उतरता तेव्हा तुमचं जे चित्त आहे, तुमचं जे प्राण आहे ते त्या क्रियेमध्ये उतरत नाही. मग तुमच्या क्रियेमध्ये एक तर तुमचं शरीर उतरतं, फार तर तुमचे विचार होतात, पण तुमचे प्राण त्या क्रियेमध्ये उतरत नाही. जेव्हा तुमचे प्राण एखाद्या क्रियेमध्ये उतरतात त्याला अनुभव असेल. पण जेवढे तुमचे हे जे विविध अंग आहे जीवनाचे, शरीर, मन, भावना आणि तुमची ऊर्जा, या चारही गोष्टी जेव्हा त्या क्रियेमध्ये एकसंग होता तेव्हा त्या अनुभवाची तीव्रता प्रचंड वा. आता प्रश्न असा आहे की जीवनामध्ये अनुभव तर महत्वाचेच आहे, पण त्याच्यासोबत हा विचार आहे की संपत्तीची पण गरज आहे. जुनी माणसं म्हणायची ज्याच्याकडे नाही आणा त्याला कुणी पुसेना. खरं तर संपत्तीचं एवढं महत्व आहे का? आपण व्यावहारिक भाषेमध्ये जर विचार केला, तुमच्याकडे एक सुंदर कल्पना जर असेल तर तुम्हाला पैशांची गरज नाहीये. पैसे उपलब्ध करून देणारी भरपूर यंत्रणा उपलब्ध आहे. मग खरं तर संपत्ती वाचून जीवनाचं काय अडत, अनुभव वाचून मात्र. मग तुमचं काम करत असताना तुम्हाला अनुभवांची तीव्रता जर येत असेल, तुमची अनुभवांमध्ये तुम्ही जर तीव्रपणे उतरत असाल तर तुम्ही संपत्तीचा किती विस्तार केलेला आहे किंवा किती तुमच्याकडे उपलब्ध आहे याला काही किंमत नाही. आणि तुमच्याकडे जर अनुभव नसेल, संपत्ती किती पण असेल तुमच्याकडे, तर ती शून्य व्हायला वेळ लागत नाही.